SM न्यूज चॅनल अहमदनगर. SM न्यूज चॅनल अहमदनगर मध्ये मी सोहेल मणियार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला असून या ठिकाणी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक गंगाधर देवकर सर यांच्याकडून जाणून घेऊया. माऊली अर्थात या जगाचा जगत चालक विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांचं तमाम मानवाचं श्रद्धास्थान. त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत सेना महाराज यांचा मूर्ती आणि प्राण प्रतिष्ठापना व कलाश्रवण सोहळा चिचोंडी पाटील या गावामध्ये संपन्न होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा चिचोंडी पाटील गावचे माजी सरपंच बाजीराव हजारे यांच्याकडून आपण या मंदिराच्या जीर्णोद्धाराविषयी माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी गेली 5 वर्षापूर्वी विठ्ठल रुक्मिणी सप्ताह निमित्त गावातील सर्व भाविक तसेच आमच्या कमिटीचे सदस्य एकत्र येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचा सप्ताह करण्याचा सप्ताह गेले 30 वर्षापर्यंत चालू होता, परंतु गेली 5 वर्षापर्यंत आम्ही सप्ताह करण्यास सुरुवात केली. सप्ताह करत सुरुवात केल्यानंतर गावातील सर्व भाविकांचा अतिशय उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. या ठिकाणी फार पुरातन असणारं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ह्या मंदिराचं आमच्या सप्ताहाचे प्रमुख असणारे हरिभक्त परायण बबन महाराज बैरवाल तसेच हरिभक्त परायण संजय महाराज पाचपूर यांनी 4 वर्षापूर्वी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना आमच्या समोर मांडली. त्याला आमच्या सर्व कमिटीने दुजोरा दिला. गावकऱ्यांसमोर हा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावामध्येच ग्रामस्थांनी जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी 5 लाख रुपयाची देणगी देण्याचं जाहीर केलं. तसेच आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक संघ असतील त्यांनी बी 1.5 लाख रुपये वर्गणी देण्याचं जाहीर केलं. आणि आम्ही गेल्या वर्षी सप्ताह संपल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. मंदिराचं बांधकाम आम्ही 14 महिन्यात पूर्ण करून दाखवले संपूर्ण कळसासहित. या मंदिरासाठी आम्हाला बांधकाम कारागीर असतील तसेच कळसाचे कारागीर असतील. कळसाचे आमच्या शेजारील गावचे राम लक्ष्मण विधाते अतिशय उत्कृष्ट कारागीर आम्हाला भेटले. त्यांनी कळसाचं काम अगदी उत्कृष्ट केलं. तसेच या मंदिराच्या सभामंडपासाठी नगर दक्षिणचे खासदार माननीय दिलीपजी गांधी साहेब यांनी आम्हाला 9 लाख रुपये या सभामंडपासाठी दिले. चिचोंडी पाटीलच्या वैभवात भर घालणारे भव्य दिव्य अप्रतिम 30 लाख खर्चाचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांसाठी बांधण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रविवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार सकाळी 51 पती-पत्नी जोडप्यांच्या हस्ते पूजन व होम हवनचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी 5 ते 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. म्हणायचे मम आत्मना हा आद्य भगवंत यज्ञाचे विनियोगाता न्याचे विनियोगा हा हे चक्रवर्णाम हरिणम सुवर्णम रजस्रजामचंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदोम ईशान अहंगनानं त्वं गणपतिं गवामहे प्रियानन्दः प्रियपदाः स्वाहा स्वाहा ओम शिकाय नमः स्वाहा स्वाहा प्रजताय नमः स्वाहा जयन्ताय नमः. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा सरळ करून अवतार देवा अवतार तुकाराम ज्ञानोबा 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 या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. तसेच ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभागी उत्स्फूर्त होता. महिलाही मोठ्या उत्स्फूर्तपणे ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. दिनांक 31 रोजी सकाळी 8 ते 10:30 दरम्यान मूर्ती अभिषेक व महापूजा करण्यात आली. तसेच सकाळी 11 वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर कलशारोहण समारंभ मदन महाराज संस्थान कडा चे अध्यक्ष हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल यांच्या सुश्राव्य कीर्तन झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकामासाठी स्वेच्छेने वर्गणी व योगदान देणाऱ्या सर्व देणगीदार व महाराज मंडळी आणि उपस्थित मान्यवर यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला. दुपारी आणि ग्रामस्थाला पत्नी मंडळाला तरुण एवढा श्रेष्ठ आहे, हिमालयाला लाट मारली तर त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करील एवढी ताकद म्हणजे हिंदुस्थानातल्या तरुणात.
पण आता स्वामीला तरी काय माहित पुढे असलेले सगळे असेच निघणार आहेत. म्हणून तरुणानं याच्यात येणं गरजेचं आहे मला, आहे की नाही. परमार्थ तरुणानं केला पाहिजे. अंगंगलितम पलितम मुंडम दशनम विहीनं जातं तुंडम वृद्धो यात्वा गृहीत्वं दंडम. हा प्रगट विश्व ब्रह्मची केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाने गरीब असेल त्यांनी त्याच्या कुवतीने सरदान केलेलं आहे. चांगला देणगीदार असेल त्याने अगदी भरभरून देणगी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र असणारे अनिल बाबूराव पवार यांनी 2 लाख रुपये किमतीची मंदिरासाठी सर्व फरशी दिलेली आहे. त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं. आणि ते अनिल पवार यांना प्रेरणा देणारे आमचे गणपत गोविंदराव पवार यांनी त्यांना या ठिकाणी मंदिर आणून दाखवलं आणि त्यांनी 1 मिनिटात तयार झाले. दानशूर आपल्या गावचे बांधकाम व्यावसायिक फकीररावजी बाबूराव पवार यांनी संपूर्ण रंगकामाचा खर्च मी तुम्हाला देणार आहे, काम करून घ्या. मी त्यांचेही आभार मानतो. रामदास सोनाजी घुसाळे सेल टॅक्स ऑफिसर अतुल घुसाळे यांचे वडील यांनी मंदिर बांधकामासाठी 62,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. संजय गोपीनाथ खराडे यांनी महाद्वारासाठी 51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. शशिकांत महादेव खांदवे सेंट्रल स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मंदिराला दिलेली आहे. आपल्या गावचे सुपुत्र असणारे वनक्षेत्र अधिकारी माननीय किसनराव आगलावे साहेब यांनी 51,000 रुपयाची देणगी मंदिर बांधकामासाठी दिलेली आहे. साहेबराव रानू मुटकुळे यांनी आजची जी महाप्रसादाची पंगत दिलेली आहे त्यांचे मी आभार मानतो. कैलासवासी रामभाऊ पंढरीनाथ हजारे यांच्या स्मरणार्थ हजारे परिवारांनी 31,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. चंद्रकांतजी देवकर यांनी 25,000 रुपये देणगी या ठिकाणी मंदिरासाठी दिलेली आहे. महादेव रेवजी खराडे 21,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री शिवाजी काशीनाथ तिखे कॅनल इन्स्पेक्टर श्रीगोंदा यांनी 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. ठिकाणी आपल्याला 11,000 रुपये देणगी सुद्धा भरपूर लोकांनी दिलेली आहे. 5,000 रुपये देणगी सुद्धा भरपूर लोकांनी दिलेली आहे. 2,500 देणगी दिलेली आहे. आपल्याला सर्व देणगीदाराचा तेवढा सन्मान करणार आहोत. 2 वाजता चिचोंडी पाटील येथील अन्नदाते साहेबराव रानू मुटकुळे यांच्यातर्फे महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रिपोर्टर सोहेल मनियारसह SM न्यूज चॅनल अहमदनगर.